छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या राज्याचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। आज आपण या ठिकाणी चिपळूण विधानसभा मतदारसंघ आणि शाखा प्रमुखांचं एक मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे। आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि या मार्गदर्शन शिबिराकरता आवर्जून उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते माजी आमदार बाळासाहेब माने, जिल्हा प्रमुख श्री दत्तारामजी कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, जिल्हा संघटक माजी सभापती संतोषजी खेराडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, तालुका समन्वयक श्रीयुत राजू देवळेकर, मुंबई तालुका संपर्क प्रमुख अशोकराव मालावडे, आमच्या जिल्हा समन्वयक उमाताई देवळेकर, तालुका महिला आघाडी तालुका प्रमुख माणिकताई भोसले, तालुका प्रमुख श्रीयुत बळीरामजी गुर्जर, तालुका समन्वयक सुधीर भाऊ शिंदे, चिपळूण शहर महिला आघाडी प्रमुख वैशाली शिंदे, उप जिल्हा प्रमुख धनश्री शिंदे, आपल्या अर्बन बँकेचे चेअरमन आणि माझे ज्येष्ठ सहकारी श्री मनोज मिलकर, उपस्थित सर्वच पक्षाचे महिला पुरुष युवा सेना युवती प्रमुख, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, विधानसभेची निवडणूक होऊन गेली आणि त्याला जवळजवळ आता 9 ते 10 महिने झालेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील की नाही होतील अशा प्रकारचा जो संशय आणि शंका होती तो संशय आता दूर झालेला आहे। लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील नक्की होणार हे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने नक्की झालेलं आहे। आणि मग या निवडणुका लढून जिंकायचे आहे हा विचार घेऊन आपण थोडासा या विषयामध्ये अभ्यास केला। त्या परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, आवाज कमी करा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गावागावातून आपल्याला मतदान कमी का झालं याचा ज्यावेळेला आपण विचार केला, अभ्यास केला, त्यावेळेला वेगवेगळी कारणे जी आपल्या समोर येत आहेत। कुठे मतांची चोरी झाली, कुठे हक्काची मतच कमी केली गेली, कुठे ईव्हीएम मशीनचा घोटाळा झाला आणि कुठे लाडक्या बहिणींचा त्या योजनेचा आपल्या मतांवर नकारात्मक असा परिणाम झाला हे सांगितलं गेलं। आणि त्याचबरोबर प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या विरोधात पैसा वाटला गेला, म्हणून आपल्या महाविकास आघाडीला खूप मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला देखील पराभवाला सामोरं जावं लागलं। पुण्या कोकणातून मी एकटा जरी निघून आलो असतो तरी माझं देखील मताधिक्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडलं। असं काय झालं याचा ज्यावेळेला आपण अभ्यास केला, या गोष्टीचा ज्यावेळेला आपण विचार केला की गावागावामध्ये लाडकी बहीण या योजनेचा प्रभाव झालेला असताना लाडक्या बहिणीच्या मनामध्ये जो बदल झाला किंवा आपल्याबद्दल लाडकी बहीण थोडीशी आपल्यापासून दुरावली याचा अंदाज आपल्या गावाच्या प्रमुख लोकांना आला की नाही आला। गावामध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये
वाटप झालं, हे गावामध्ये झालेलं वाटप आपल्या लोकांना कळलं की नाही कळलं? आपल्या विरोधात एक लाट निर्माण होती आहे, त्याचा अंदाज आपल्याला आला की नाही आला? यावर मी माझ्या सहकार्यांबरोबर माझ्या नेहमीच्या कार्यपद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी चर्चा करत होतो. आज सगळेच सांगतात लाडकी बहीण योजना आपल्याला मारक ठरली, पैसा मारक ठरला, आणखी काय काय ठरलं. अरे पण ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी संध्याकाळी आपण बसतो आणि त्या दिवशी रात्री 12-1 वाजेपर्यंत आपण किती मतांना निवडून येणार हे आपण नक्की करतो आणि त्याप्रमाणे आपला अंदाज आज सगळ्यात तंतोतंत खरा ठरला, तंतोतंत खरा ठरला. मग या वेळेला तुम्ही आता जी कारणं सांगतात ती कारणं मतदान झालं त्या दिवसापर्यंत तुम्हाला कळली नव्हती का? त्याचा आपल्याला अंदाज आला नव्हता का? आपण तर आकडेवारी घेऊन मोकळे झालो. गावामध्ये 500 मतदान झाले, 500 पैकी 300 आपलं, 100 याचं त्याचं, 22 त्याचं 25चं, हे बाकी सगळं मतदान आपलं. हा अंदाज आपण दिला आणि त्याची आकडेवारी आपण मांडली. त्या दृष्टीनं आपण आपला अंदाज आपण किती मतांना निवडून येणार हे ठरवलं. हे आता रिझल्ट आल्यानंतर जे गोष्ट तुमच्या लक्षात आली ती गोष्ट मतदान होईपर्यंत किंवा मतमोजणी होईपर्यंत तुमच्या माझ्या लक्षात कशी आली नाही याच्यावर आपण चर्चा केली. या विषयात थोडासा आपण खळ केला आणि मग माझ्या लक्षात असं आलं की शेवटी गावाच्या बाहेर गावाचा कोणतरी एक रखवालदार असतो, तो गावाची रखवाली करत असतो. तो रखवाली करत असताना तो गावाच्या विषयावर ठामपणे काठी टिकून उभा असतो की माझ्या गावामध्ये कोण येतंय, कोण नाही, कोण प्रवेश करतंय, कोण करत नाही आणि माझ्या गावाची रखवाली करण्याची माझी जबाबदारी आहे हे त्या रखवालदाराला माहिती असते. आणि जोपर्यंत तो रखवालदार जागरूक असतो, जोपर्यंत तो रखवालदार सावध असतो, तोपर्यंत त्या गावामध्ये काही हालचाली होतात की नाही होतात या आमच्यापर्यंत ताबडतोब कळायचा मार्ग रखवालदार. त्याला जर असं वाटलं की माझ्या गावामध्ये काहीतरी उलटपालट होणार आहे तर तो तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतो. जो कोणी वेळा वाकडं वागणार आहे, काहीतरी उलटसुलट करणार आहे त्या बैठकीमध्ये ताटपणे जाऊन बसतो. एका ज्याला आपल्या उमेदवाराच्या विरोधात जर अपप्रचार केला तर त्या बैठकीमध्ये बसून तो त्याला प्रश्न विचारतो, माझ्या आमदारानं, माझ्या पदाधिकाऱ्यानं, माझ्या उमेदवारानं ही केलेली विकास कामं तुम्ही केली नाही म्हणून कसं सांगता? त्यांच्यावर खोटा तुम्ही आरोप करताय, तो आरोप खरा करून दाखवा. हे ताटपणे, खंबीरपणे, निर्भयपणे त्या बैठकीमध्ये जाऊन आपल्या विरोधातल्या माणसाला जाब विचारण्याचं काम तो रखवालदार करत असतो. आणि तो शिवसेनेचा एकमेव रखवालदार म्हणजे गावचा शाखा प्रमुख असतो हे लक्षात ठेवा. गावागावात जिथे शाखा प्रमुख हा सतर्क आहे, जागरूक आहे, तो अभ्यासू आहे, तो आक्रमक आहे, तो निर्भीड आहे आणि तो निर्भय आहे. त्या गावामध्ये सदासजी संदीप कोलगे कोणाला शिरकाव करता येतो? करता येत नाही. त्या गावामध्ये सदासजी कोणाला शिरकाव करता येत नाही आणि म्हणून मी पहिल्यांदा माझ्या मतदारसंघाची उजळणी घेतली. माझ्या मतदारसंघाची उजळणी केली की एक दिवस बैठक बोलावली आणि मी सांगितलं की फक्त शाखा प्रमुखांनी या. जसं की आज सांगितलं फक्त शाखा प्रमुखांनी या. आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये आलेले शाखा प्रमुख त्यांची उपस्थिती पाहिल्यानंतर मला अत्यंत काळजी वाटली की ही उपस्थिती चिंताजनक आहे. माझ्याकडे पूर्ण विदर्भ आहे, गडचिरोली असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, रामटेक असेल, या भागामध्ये मी बैठका घेतल्या आणि जशी आता मी तुमची सर्वांची आहे
युवा प्रमुख हजर राहतात, तालुका प्रमुख हजर राहतात, उपतालुका प्रमुख हजर राहतात, उपजिल्हा प्रमुख हजर राहतात, संघटक समन्वय काय जे हजर राहतात, पण शाखा प्रमुख हजर राहत नाही. त्या गावाचा रखवालदार आमचं जागेवर नाही, त्या गावाचा रखवालदार आमचा जागरूक नाही, तर त्या गावामध्ये माझ्या पक्षाचं रक्षण कोण करेल? माझ्या पक्षाच्या सीमा तोडून आतमध्ये जो कोणी घुसायचा प्रयत्न करतो त्याला कोण रोखेल? त्याला शाखा प्रमुखाच्या व्यतिरिक्त रोखू शकत नाही. विभाग प्रमुख 4 गावाचा, 10 गावाचा, 15 गावाचा असेल, तो 15 गावात कुठेतरी असेल, पण त्या गावातला शाखा प्रमुख हा त्या गावामध्ये असतो. तो महिला शाखा प्रमुख असेल, तो युवा सेनेचा शाखा प्रमुख असेल, तर तो बेसिकचा असेल. हे सगळे गावामध्ये सतर्क राहिले पाहिजे, जागरूक राहिले पाहिजे, हे अलर्ट राहिले पाहिजे आणि ते डोळ्यात तेल घालून आपल्या संघटनेकरता टाका तारा देणारे शाखा प्रमुख पाहिजे. आणि माझी खात्री झाली की मी पुन्हा एकदा गावागावातला शाखा प्रमुख आपण जागरूक केला तर शिवसेनेचा पूर्व वैभव पुन्हा हा माझा विश्वास आणि माझ्या मनाची ठाम अशा प्रकारची समजूत झाली आणि म्हणून मी माझ्या मतदारसंघाच्या शाखा प्रमुखांचं मी शिबिर घेतलं. पहिलं इथंच घेतलं. साधारणपणे आज मला विचारलं की दुपारी लोकांची खाण्यापिण्याची सोय करायची आहे, किती जणांची करू? मी म्हटलं 200 लोकांचीच कर. तुम्हाला बोलता नाही. आपल्या वाघ विधानसभा मतदारसंघाचे शाखा प्रमुख मी बोलवले होते. तुम्ही त्या हिशोबाला 250 सांगितलं. मिलिंद शेठ कापडीने 500 पर्यंत नेलं आणि शेवटी 700 लोकांचा खाण्याची सोय करता करता नाटी नावे तुला आठवत असेल सतीश, भैया तुला पण माहिती आहे की धावपळ उडालेली. आज किमान मनाला 500 ठेवतो. म्हटलं अजिबात ठेवू नको. जास्तीत जास्त 250 लोकांची सोय कर, ह्याच्यावरती सोय करू नको. सगळ्यांनी आता मला मार्गदर्शन केलं. माझ्यासमोर फार धर्मसंकट उभं आहे. जिल्हा प्रमुख दत्तात्रय म्हणाले भास्कर वगैरे शांततेत घ्या. बाळासाहेब कर्म माने सांगितलं सावरकरांनी उपदेत आपण थोडं शांततेत घ्या. मला वाटतं मी माणसं थोड्याच जास्त काम करतो आहे. 40-50 वर्ष माणसं माझ्याकडून चिकटलेली काय? एवढ्या काळात चिकटलेली आहे. भास्कर जाधव बरं काय वाटणे बोलत नाही, खरं काय तर बोलायचं कोणाला बरं वाटेल यांच्या खरं काही बोलण्याचं धाडस हे आवडतं नाही तुम्हाला? माझा प्रश्न आहे पदाधिकाऱ्यांना, बसलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कुठल्या पदाधिकाऱ्यांनी एखाद्या 4 माणसं बरोबर घेऊन आणतो सांगा? एक पदाधिकारी 4 माणसं पुढे घालून आणत नाही. स्वतः फक्त गाडीतून एकटे येतात आणि इथं आल्यानंतर बाकीच्यांना मार्गदर्शन करतात. अशाला पक्ष पुढे जाणार नाही, अशाला पहिल्यासारखा पक्ष उभा राहणार नाही. पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून सुरुवात करायला पाहिजे. करायला पाहिजे का नाही पाहिजे? पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून सुरुवात केली पाहिजे. कोणाला मार्गदर्शन कोण करतो? आपण काय करतो? आता काय आमदारकी खासदारच्या निवडणुका नाहीये. आता निवडणूक आहे त्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणूक आहे. आमदार खासदारकीची चर्चा करून फायदा काय त्याचा? ज्या वेळेला आमदारकी घ्यायची अनेक वेळा सांगितलं आम्ही घेण्यामध्ये चूक केली, आता थांबावं लागेल 4 वर्ष. पण त्याचा विचार करण्याची गरज नाही. आता जिंकायचे ते जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायचे का नाही जिंकायचे? जिंकायची असेल तर इथं प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागेल. आणि मी सुरुवातीलाच सांगून टाकतो, चिपळूण पासून मंडळपर्यंत मी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे. उद्याच्या प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी निवडणुकीची जबाबदारी आपण घेतलेली आहे. विभागाशी हजेरी घेतो. जिल्हा प्रमुख तुम्ही तालुका प्रमुख करायचं ते नंतर करायचं, पण जिल्हा प्रमुख तुम्ही दोघांनी पण त्याला थोडी यादी घ्या. 25-30 वर्षापूर्वीचा शाखा प्रमुख अजून यादीवर नाव आहे. तो थकला बिचारा. 25-30 वर्षापूर्वीचा शाखा प्रमुख म्हणजे मी म्हणजे शिवसेना सोडली होती 15 वर्ष झाली, परत येऊन मला 6 वर्ष झाली, म्हणजे 21 वर्ष गेली. आणि मी तालुका प्रमुख होतो कधी? ते 1997-98
बाजूला आहेत त्यावेळी शाखा प्रमुख. मला त्याच्याबद्दल काही राग नाही, परंतु नवीन माणसांना संधी देऊन जुन्या माणसाने त्यांना मार्गदर्शन करण्याची मार्गदर्शकाची भूमिका घ्यायला नको. मार्गदर्शकाची भूमिका घेतली पाहिजे, त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. तर आणि तरच पक्ष पुढे पडेल, न पेक्षा पक्ष असा सहजही पडणार नाही, अजिबात पडणार नाही. आणि आपण आपला नेहमी सांगतो शिवसेना, आज शिवसेना प्रमुखांबद्दल निष्ठा ऐकत प्रत्येकाच्या काय वेळ झाले सातत्याने मी स्वतः निष्ठा होत्या म्हणून स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने काय घेऊन घ्यायची. उद्धव साहेब शिवसेना प्रमुख, अरे त्यांच्यावर निष्ठा आहे, त्यांचा आपण कार्यकर्त्यावर पुन्हा आपण इथं बोलतोय, तळमळीनं बोलतोय, पण आपण अशा पद्धतीची नुसती वरवर करणी बोलणी करून आपण पक्षाला पण फसवतोय, स्वतः पण फसतोय. पक्षाला पण फसवतोय, स्वतः पण फसतोय. पक्षाला फसवून काही होणार नाही. आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आणि म्हणून आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका घ्यायच्या असतील, मी कार्यालयामध्ये बोलवलं, तुम्ही सांगितलं 107 माणसं लावली. आज कुठे काय झालं? काय गणपती उत्सव अजून 4 दिवस आहे गणपती उत्सवाला. आणि गणपती उत्सव कोणाला नाही आले त्यांना उत्सव नाही काय? जे नाही आले त्यांना उत्सव आहे, जे आले त्यांना उत्सव नाहीये. शेवटी पक्षाकरता प्रत्येकाने एक दिवस हा दिलाच पाहिजे. पहिल्यांदा पक्षाकरता आपले वेळ काढून ठेवलाच पाहिजे. ठेवला पाहिजे का नाही पाहिजे? काढलाच पाहिजे. आज 24, 25, 26, 27 कितीतरी दिवस आहेत आपण गणपती उत्सवाला, कितीतरी आहे. ती कारणं फक्त सांगायचं आता गणपती उत्सव होऊन जाऊया, मग घेऊया, मग काय येईल गणपती उत्सव घेण्याचं काय येईल? पितृपक्षी येईल. मग ते पितृ मानव बसलेले असतात, त्या दिवशी नाही करायचं नाही. मी तर पितृपक्षात हमखास करतो काय चांगले कार्यक्रम, आणि अनेकांना सांगतो की पितृपक्षात कार्यक्रम करा, कारण आपले पितृ पूर्व सगळे खाली आलेले असतात. त्यांच्या जगात आपले दिवटे काय करतात ते त्यांना कळू द्या. मग लगेच घटस्थापना होईल, होईल की नाही होईल, मग दसरा येईल की नाही येईल, मग लगेच दिवाळी येईल की नाही येईल, आणि तेवढं निवडणूक होऊन जाईल. चालेल? चालेल का? कशाची कारणं सांगितलं असता तुम्ही? जर गणपती उत्सवाकरता तुम्ही वेळ देऊ शकता तर पक्षाकरता वेळ देऊ शकत नाही. तुम्ही पक्षाकरता सुद्धा वेळ तुम्हाला द्यायला पाहिजे. आणि म्हणून शाखा प्रमुख हा या सगळ्यात महत्वाचा घटक आहे, सगळ्यात महत्वाचा घटक. जर शाखा प्रमुख जागरूक असेल तर ते गाव शिवसेनेच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहिलं हे अनेक जुने जागतिक शाखा प्रमुख सांगू शकतात. ज्या वेळेला राजकारणामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं स्थान नव्हतं, ज्या वेळेला राजकारणामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा मान नव्हता, सन्मान नव्हता, मोठमोठी माणसं राजकारणामध्ये त्यावेळेला टॉपला होती, त्यावेळेला साधा शिवसेनेचा शाखा प्रमुख सुद्धा शाखा प्रमुख म्हटलं की छातीची 2 बटणं उघडी देऊन असा खुल्यापणे समोर उभा राहायचा, तो शिवसेनेचा शाखा प्रमुख. आज शाखा प्रमुख गावामध्ये गेल्यानंतर कुठे असतात? आज गावामध्ये गेल्यानंतर एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तो संतोष फेरडे हजारो सांगतात, साहेब तो मागे म्हटलं तो आपला शाखा प्रमुख आहे, जाताना त्याला हात करून जा, नाही तो रागवेल. ही परिस्थिती गावागावात संतोषजी फेरडे आहे का नाही? तो रागवेल का? तो मागं बसलाय. आणि त्याच्या गावात मी आलो, त्याच्या गावात मी आलोय, तो असा तळपत राहायला पाहिजे, तसा नाचत राहायला पाहिजे, त्याच्या पायाला भिंगरी लागलेली पाहिजे, त्याच्या हाताला आग लागलेली पाहिजे. माझ्या पक्षाचा कार्यक्रम आहे, माझ्या पक्षाची बैठक आहे, माझ्या पक्षाचा नेता येतोय, माझ्या पक्षाचा लोकप्रतिनिधी येतोय. गावामध्ये आज माझ्या पक्षाच्या नावाचा आवाज दुमदुमणार आहे. तो शाखा प्रमुख गावात जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने तळपत राहिला नाही, तो एका कोपऱ्यात बसला तर गावात त्याला कोण विचारणार? कोण विचारणार आहे? पण आणखी त्याची काळजी काय घ्यायची तर जाताना आमदार हात टाकून नाही म्हणून तो रुसायला दुसरे दिसेल. असे शाखा प्रमुख नाही पक्ष पुढे घेऊ शकत, असे शाखा प्रमुख नाही पुढे पक्ष घेऊ शकत. अशा पद्धतीचे पदाधिकारी सुद्धा पक्ष पुढे घेऊन जाऊ शकत नाही, नाही घेऊन जाऊ शकत. आमची फक्त मर्जी सांभाळली म्हणजे पक्ष पुढे जात नाही. त्याने गाव उभा केला पाहिजे पाठीशी,
गाव उभा केला पाहिजे. आणि म्हणून ते काम करण्याचं काम शाखा प्रमुख करतो. शाखा प्रमुखांनी काय करावं हे तर विचार माहित नाही. पूर्वीचा शाखा प्रमुख गावामध्ये जर एखादा पोरगा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरने पास झाला तर रान फुल घ्यायचा. कोणाच्या तरी बागेतला बाग कुठून त्याला झाडावर एखादा फुल लागलेला असेल त्याला आंब्याचं पान गुंडाळायचा, दोरा गुंडाळायचा, बरोबर नंतर कदम गुंडाळायचा. आपल्या गावातले दोन माणसं तो बरोबर घ्यायचा आणि त्याला भेटायला जायचा, त्याचं अभिनंदन करायला जायचं आणि सांगायचा मी उद्धव साहेबांकडून आलो, मी आदित्य ठाकरेंकडून आलो, मी भास्कर दादांकडून आलो, मी दत्ता काकांकडून आलो आणि मी बळीराम गुजरांकडून आलो, माझ्या पक्षाच्या वतीनं तुमचं अभिनंदन. तो जायचा. आज कोणी पुढे पोहोचत नाही. एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर शिवसैनिक प्रत्येक धावतातच, पण गावामध्ये जर एखादी दुर्घटना घडली 4 लोक जर तुम्ही एकत्र केलं शाखा प्रमुखांनी आणि घेऊन गेले आणि सांगितलं माझ्या जिल्हा प्रमुखाचा फोन आला होता, माझ्या आमदाराचा फोन आला होता की अशी गावामध्ये दुर्घटना घडलेली आहे, ज्या गावामध्ये त्यांचं सांत्वन करून या आणि मी त्यांच्या वतीनं तुमचं सांत्वन करायला आलो. त्यांच्या मनामध्ये शिवसेनेबद्दलची आस्था निर्माण होणार नाही. आस्था निर्माण होणार नाही का? 100% त्यांच्या मनामध्ये होईल. आज ॲम्ब्युलन्स सगळ्या सरकारी झाल्या पण त्या काळामध्ये शिवसेनेशिवाय ॲम्ब्युलन्स होत्या पण त्या. आज रक्तपेढ्या प्रत्येकाच्या झालेल्या आहेत पण त्या काळामध्ये कोणालाही रक्त लागू दे, कोणालाही कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, पक्षाच्या, पंथाच्या एखादी महिला बाळंपणामध्ये तिला जर पीडित झालं, तिला जर त्या ठिकाणी रक्ताची गरज असेल, कोणाचा अपघात झाला त्याला रक्ताची गरज असेल, कोणाच्या अंगातलं हिमोग्लोबिन कमी झालं त्याला रक्ताची गरज असेल, तर शिवसैनिकाचं रक्त हे जवळजवळ प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये शिवसैनिकाचं रक्त हे लक्षात ठेवा. ही सेवा उभी करण्याचं काम शिवसेनेनं केलं. आज वयांच्या पुस्तकांचं महत्व तुम्हाला नसेल कमी वाटत असेल पण ज्या काळामध्ये वही बघायला मिळत नव्हती, ज्या वेळेला चष्मा शिबिरं ज्यावेळेला व्हायची, चष्मा घेणं सुद्धा अवघड असायचं, त्यावेळेची शिबिर असतील, वैद्यकीय सेवाचं शिबिर असतील, ही शिबिरं करून लोकांचं मन टिकण्याचं काम हे शिवसैनिकांनी केलेलं आहे. त्यावेळेच्या शाखा प्रमुखांनी केलेलं आहे. आताच्या शाखा प्रमुखांना आम्ही नेमकं काम काय करावं हेच माहित नाही. त्यांचा दोष आहे असं नाही, त्यांचा दोष आहे असं नाही. सगळे मला म्हणतात की बरोबर बोला, मी तुम्हाला बरोबर बोलायचा प्रयत्न करतो, नाही असं नाही. पण नुसतं बरोबर करून काही जातात तर काय होणार नाही, काही होणार नाही. मी सांगितल्याप्रमाणे पदाधिकारी कुठल्या पदाधिकारी 4 माणसं पुढे घालून ते सांगा. आम्ही दुसऱ्याला सांगतो की ह्याला घेऊन येत त्याला तू किती आणलीस काय येत का नाही लोक. ही पद्धतच मोडली, ही परंपराच निघाली आणि मोडीत निघाली आहे. पूर्वीच्या काळामध्ये महिनाभर पहिल्यांदा सुरू भाजपला मेळावा असायचा, लोक वेड्यासाठी यायचे, वेड्यासाठी यायचे, न चुकता यायचे. कारण काय सांगायला जागा नाही होती, कुठं जागा त्यावेळेला बापू पाण्यांच्या हॉलमध्ये बापू पाणी एक वडा बिंदू तेवढा खायचा, मोहन इथं बसलाय काय मोहन दुसरं कोण होतं का त्या काळामध्ये. पक्ष म्हणजे काय, शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेची सेवा म्हणजे काय, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे काय. आज आपला पक्ष सर्वांनी चोरलाय. काही लोक आजही आज देशामध्ये राम उठलंय. मतचोरीचा विषय देशामध्ये एवढा गाजतोय मतचोरीचा विषय. आणि त्या मतचोरीचा विषय आता जवळजवळ सत्य परिस्थिती स्वतः निवडणूक आयोगानं चोरलेली मतं लोकांना कळू नये म्हणजे कायदा करायला लावला की जी मतं कायमस्वरूपी आपण जपून ठेवायची असतात ती 45 दिवसामध्ये नष्ट करा म्हणून कायदा करून घ्या. आणि केंद्र सरकारने तो कायदा केला आणि 45 दिवसाच्या नंतर आम्ही तुम्हाला मतं दाखवायला भाजी नाही करून सांगून ती मतं नष्ट केली. यातून चोरी स्पष्ट झाली. केलेल्या चोरीचा पुरावाच ठेवायचा नाही, कोर्टाला निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही कोणाची मतं घटलेली, कोणाची वाढवली, कोणाची घटवलेली, कोणाची वाढवली हे सांगण्याकरता आम्ही जबाबदार नाही किंवा हे सांगण्याचा आमची जबाबदारी तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही का. तुमच्या अंगामध्ये चोरी नव्हती ना, तुमच्या अंगामध्ये लबाडी नाही ना, मग का सांगायला तुम्हाला अडचण काय आहे. तुम्ही चोर आहात म्हणून या ठिकाणी चोरी केलेला माल याचा पुरावा नष्ट करण्याचं काम सध्याच्या परिस्थितीमध्ये चाललंय. आणि त्या सत्तेकडं काही लोक जायला लागले, ज्यांना ईडीची भीती आहे, ज्यांना इन्कम टॅक्सची
पण ज्यांचा काय काळीचाही संबंध नाही ते पण जातात. सुशिक्षित लोक ते सुद्धा जात आहेत. कशा करता जात आहे? या देशाची लोकशाही पूर्वाला ज्यांनी काढली त्यांना समर्थन देण्याकरता जात आहे. कशा करता जात आहे तुम्ही? सगळं काय कशा करता चाललाय तुम्ही? कशा करता चालला? स्वार्थ 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 म्हणजे किती स्वार्थ असायला पाहिजे? या देशाच्या प्रती आम्ही काहीतरी देणं लागत नाही? या देशाची लोकशाही आम्हाला वाचवायला नको? या देशामध्ये जे सगळं अन्याय अत्याचारी सगळं चाललंय त्याच्या विरोधात कुणीतरी उभं राहायला नको? काल परवा केंद्र सरकारने एक बिल मांडलं. काय मांडलं? की 30 दिवस आतमध्ये कोण राहील त्याला पदावर ठेवायचं नाही. तो डायरेक्ट 30 दिवसाच्या आतमध्ये कुठेही न्याय न मागता तो पदमुक्त होईल. हा कायदा आणला माहिती तुम्हाला? हा कायदा आणलाय उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 9 सप्टेंबरला होणार आहे आणि तिथं चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार काहीतरी गडबड करू शकतात. त्यांना इशारा देण्याकरता हा कायदा आणलेला आहे. काय गडबड जर केली तर तुम्हाला आम्ही 30 दिवसाकरता आतमध्ये टाकून देऊ आणि मुख्यमंत्री वगैरे सगळं तुमचं जाईल. ही लोकशाही आहे. याला समर्थन आम्ही करू शकतो? काय सांगतो कायदा? काय सांगते घटना? एखाद्यावर गुन्हा दाखल झाला त्याला जेलमध्ये टाकला तर तो गुन्हेगार होत नाही. त्याची केस कोर्टामध्ये चालू आहे. कोर्टामध्ये चालल्यानंतर तो दोषी की निर्दोष ठरेल त्याच्यावर म्हणजे तो गुन्हेगार आहे की नाही त्याच्यावर तो दोषी आहे की निर्दोष आहे ते ठरेल. पण हा कायदा सांगतोय की इथं दोषी विशिष्ट होण्याचं काही कारण नाही. निर्दोष आहे की दोष आहे माहित नाही. 30 दिवस आतमध्ये घेऊन फक्त टाकला की संपलं ना. आज जवळजवळ हजारो लोक 30 दिवस काय 3-4 वर्ष जेलमध्ये आहेत या सरकारच्या कारकिर्दीमध्ये. आपल्याला सगळी नाव माहित नाही. आपल्याला फक्त खासदार संजय राऊतांचं नाव माहिती आहे. आपल्याला फक्त गृहमंत्री अनिल देशमुखांचं नाव माहिती आहे. आपल्याला फक्त नवाब मलिकांचं नाव माहिती आहे. पश्चिम बंगालमध्ये किती माणसं आतमध्ये जाऊन बघा. किती माणसं आतमध्ये जाऊन बघा. विरोधी पक्षाची माणसं सकाळ संध्याकाळ आतमध्ये जात आहेत. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले मंत्री, आजच्या सरकारमध्ये असलेले आमदार, खासदार या प्रत्येकाच्या पाठीमागे चौकशीचा शिवसेनेला लागला होता की नव्हता? या सगळ्यांना भ्रष्टाचारी म्हणून भारतीय जनता पार्टीनं त्या काळामध्ये त्यांच्यावर आरोप केले होते का नव्हते? हे सगळे तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर स्वच्छ झाले. भुजबळाला 2.5 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं. 2.5 वर्षानंतर ते सरकारमध्ये गेले आणि आता त्यांची फाईलच गायब झाली. ईडीचे लोक सांगतात आमचा आरोप त्यांच्यावर काय होतो आम्हाला आठवतच नाही. अजितदादाची 70,000 कोटीची फाईल कुठे गेली सापडत नाही. सरनाईक काय करतो प्रताप सरनाईक ते निर्दोष झाले का काय झाले? भावना गवळी निर्दोष झाल्या. काय झालं संजय राठोडचं? पूजा चव्हाणच्या संदर्भामध्ये त्याचा खून केला म्हणून मंत्रिमंडळात काढायला लावलं. त्या पूजा चव्हाणला आता त्या संजय राठोडला मंत्रिमंडळामध्ये घेतलं. कुठे बोलणाऱ्या कुठे आहेत? कुठे काय झालं? विजय कुमार गावितांचं काय झालं? 10,000 कोटी रुपयाच्या राधाकृष्ण विखे पाटीलच्या भ्रष्टाचाराचं काय झालं? काय इतकंच कशाला? परवाच्या दिवशी नाशिकमध्ये सुनील बाबूल आणि कोणते शहर प्रमुख त्यांचा पक्ष करून घेतला. काय झालं? थोडीशी भांडण झाली आणि त्यांच्यावर चोरीचा गुन्हा टाकला. आरोप केला. ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याबरोबर ती केस विड्रॉ करण्यात आली. कोणाला आम्ही मदत करणार आहोत? आम्ही मदत कोणाला करणार आहोत याचा विचार करण्याची वेळ आली. आणि म्हणून ही जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायची असेल मी तुम्हाला आज सांगतो, भले तिकडे जात आहे गेले पण तुम्ही जर साथ मला दिली तर 100% या जिल्हा परिषद पंचायत समितीला राहणार. मला पोचावं लागेल. तुम्हाला लोकांचं प्रबोधन करावं लागेल. तुम्ही लोकांना सांगावं लागेल धीर सोडू नका. मी काय धीर सोडण्याचा नाही का सोडू? काही धीर सोडायचा नाही. आणि तुम्हाला पण सांगतो कुठे गेले हे गुळगुळीत काही चाललंय ना काय होते साहेब करायचं गौरावी गणपती आता कसं काय जमली लोक म्हणजे वेळेवर यायला शिकलं पाहिजे.
काय होईल होणार आहे काय? मला तर वाटतं तो काम करेल त्याला जवळ ठेवा, काम करायचं त्याला मोकळा करू नका. चला असं जर कोणाला वाटत असेल की माझ्याशिवाय काही चालणार नाही, हे असं नाही करून चालत. कुठलंही संघटन, कुठलाही व्यापार, कुठलाही व्यवसाय, कुठलाही पक्ष, कुठलंही कुटुंब ही सडक भूमिका घेतली तरच, नाही तर मग भिडे भिडे आता परवा खोट बोललो, आता भिडे भिडे म्हटलं तर भिडे किती नाव घेतलं म्हणते असं होतं का? मध्ये महिलांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही भाषण जोरात करता मॅडम. आल्याबरोबर बघितलं किती महिला होत्या, कुठं होत्या? सगळ्या गणपतीला गेले. आपण गणपती झाले तर किती येतो, मग बघू किती येतात. असं नसतं. गणपतीने काय कुठला आलाय, गणपतीने कुठला आलाय काय, गणपती म्हणजे आहे घरात, तू येणार नाही. ज्या आले त्यांच्या घरात गणपती नाही आहे काय नाही. कुठे गणपतीला कुठे महिला तुमच्या, कुठे सर कुठे तुमच्या महिला आहेत कुठं? प्रत्येक पदाधिकारी शिंगल येतो, शिंगल. 4 माणसांना पुढे घालून आणायचं काम करत नाही. हे काय कोणाचं लग्न नाहीये, पक्षाचं काम आहे. 4 माणसांना पुढे घालून आणलं पाहिजे, चला म्हटलं पाहिजे. कुणी म्हणायचं नाही, म्हणायला फक्त मला उमेश सत्ताला धन्यवाद दिले पाहिजे. त्याचे युवा सेनेचे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ते मला मान्य करायचं. बळीराम गुजर, तुमचं काम अतिशय चांगलं आहे. वाटला होता साधा शाखा तालुका प्रमुख आहे, पण खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर भारी झालेला तालुका दत्ता कदम आणि हे बळीराम गुजर अतिशय चांगले पदाधिकारी या भागाला मिळालेले आहेत. स्वतः प्रत्येक ठिकाणी जातोय, स्वतः प्रत्येक ठिकाणी दखल घेतोय, स्वतः प्रत्येक गोष्टीची नोंद घेतोय. मी बघितलं परवाच्या दिवशी सुद्धा कुठे कोणाची गरड कोसळली, तालुका प्रमुख तिथे हजर आहे. पूल कोसळला, तालुका प्रमुख तिथे हजर आहे. आणि अतिवृष्टी झाली, तालुका प्रमुख तिथे हजर आहे. मी बघतोय स्वतः, पण तालुका प्रमुख म्हणून जरा वावरा, नुसते कार्यक्रम वावरून काय फायदा. तालुका प्रमुख म्हणून थोडस तालुका प्रमुख म्हटल्यानंतर त्याचा मान सन्मान असलेली नसतो. त्या भागातले जागा प्रमुख आहेत, त्या भागातल्या पदाधिकारी विचारा, संधी द्या. माझ्याबरोबर काम करायचं असेल तर मी आताच सांगतो तुम्हाला. दत्ता कदम जरी म्हणाले भास्करराव कुठे लोक लांब राहतात, लांब नाही ना, घाबरतात. मला घाबरायलाच पाहिजे, नको काय आपले येतात चौकात कधीतरी, सगळी मिटिंग आरती संपल्यानंतर मग येणार. पदाधिकारी जर असे वागायला लागले तर बाकीच्या लोकांनी कसं वागायचं? आणि म्हणून मला शाखा प्रमुखांची पुन्हा एखादी आता बघितलं 47 शाखा प्रमुख आलेले, 47 जणांच्या सह्या फक्त आहे. शाखा प्रमुख हा तुम्ही चार्ज करा. शाखा प्रमुखाला बाळासाहेब तुम्ही म्हणता त्या पद्धतीने तुम्ही जा वाढवायचं. माझं काय म्हणणं नाही, तुम्हाला मोकळी काय सर्वांना. पण जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायची असेल तर मला असं वाटतं आपल्याला आपले पदाधिकारी यांना कुठेतरी चार्ज करावंच लागेल. त्यापेक्षा काही परिस्थिती चांगली नाही, त्यापेक्षा परिस्थिती चांगली नाही. हे आपण आपल्याला फसवतोय, आपण पक्षाला फसवतोय, आपण पक्ष प्रमुखांना फसवतोय, आणि म्हणून आजचं शिबिर हे शाखा प्रमुखाचं महत्व. शाखा प्रमुख हा किती महत्वाचा घटक आहे. शाखा प्रमुखामुळे पक्षाला कसं यश मिळू शकतं. शाखा प्रमुख जर चांगला असेल तर त्या गावामध्ये आपलं स्थान किती बळकट असू शकतं. शाखा प्रमुख जर सतर्क असेल तर गावामध्ये होणाऱ्या सगळ्या घटना आहेत त्या आमच्यापर्यंत कशा पोहोचू शकतात आणि त्याच्यावर आम्ही मार्ग कसा काढू शकतो हे सांगण्याकरता म्हणून त्या शाखा प्रमुखांना या ठिकाणी बोलवलेलं. आजचं शाखा प्रमुखांना बोलवलं. कार्यालयामध्ये कोणा बसायला जागा नव्हती. हे जसं खरं आहे अशाच पद्धतीनं आपण सांगितलं होतं की गर्दी नको, फक्त शाखा प्रमुख पाहिजे. यातून तुमच्या हे लक्षात आलं असेल की शाखा प्रमुख किती ऍक्टिव्ह आहे. जिल्हा प्रमुख लक्षात घ्या, शाखा प्रमुख किती ऍक्टिव्ह आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि ते तुमच्या लक्षात यावं म्हणून. गर्दी काय भास्कर दोन्ही मिटिंगला बोलली की गर्दी होते का नाही होते, त्यातून काही फायदा होत नाही. गर्दीपेक्षा आमचे पदाधिकारी हे किती ऍक्टिव्ह आहेत ते आम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलवलं. गणपतीच्या आपल्याला शुभेच्छा तर देतो, गणपती तुम्हाला शुभेच्छा देतो, परंतु या गणपतीच्या निमित्तानं आणखी एक सगळ्यांनी
जे मी माझ्या मतदारसंघामध्ये सुरू केले, जे पूर्व विदर्भामध्ये सुरू केले, पूर्वी शाखा प्रमुखाचं गावागावामध्ये बोर्ड असायचा शाखेचा, आज असायचा की नाही रे? आता कुठल्या गावात शाखेचा बोर्ड आहे? दाखवलं तर एकानं हात वर करा, एकानं हात वर करा. कुठलं गावात ते माझ्या मतदारसंघातलं आहे म्हणून ते झालं आता बोर्ड. चिपळूण मतदारसंघाचं कुठल्या गावामध्ये बोर्ड आहे? क्षेत्र प्रमुख कुठेही काम करायचे लक्षात घ्या. मतदारसंघाचे प्रमुख आहात तुम्ही. एका गावात शाखेचा बोर्ड आहे. पूर्वी गावागावामध्ये शाखेचा बोर्ड असायचा, असायचा की नसायचा? शाखेचे बोर्ड चालू तुम्ही देऊ नका, तुम्हाला आम्ही पण देणार नाही. आम्हाला कोण काही देत नाही, आम्ही तुम्हाला कोण काही देत नाही. किती वर्ष आम्हाला बातमी दिली नाही, आम्ही कुठे तुम्हाला द्यायचे? आणि तुम्ही सुद्धा देऊ नका. काय तुम्ही कोणी करा शाखा प्रमुखाला बोर्ड देतो नाही. एक बोर्ड शाखा प्रमुख बनवू शकत नाही. एक बोर्ड बनवू शकतो की नाही शाखा प्रमुख? त्यांनी बनवलाच पाहिजे, तर त्या बोर्डाबद्दलची त्याची आत्मीयता राहील, तर त्या बोर्डाचं त्याला महत्व कळेल, तर त्या बोर्डाप्रती त्याला प्रेम राहील. आणि आता आपण हात लावतच नाही, पण जर का कोणी हात लावायची मस्ती जर केली तर तो त्याचा हात धरला पुढे सरसावेल, त्यापेक्षा तो पुढे सरसावणार नाही. कारण विकृती आहे आणि तुझा टेकायचा आहे असं नाहीये. स्वतःच्या खिशातले 5-20 रुपये का कोण येत त्याच्याकडे 10 रुपये मागा, तुम्हाला कळू दे ते 200 रुपये गोळा करण्याकरता मला काय करावं लागलं. गावागावातून शाखातून त्याच्यावर 3 पहिले फोटो असलेच पाहिजे. साहेबांचा फोटो, उद्धव साहेबांचा फोटो, आदित्य साहेबांचा फोटो, त्यावर वाघाचं चिन्ह असलंच पाहिजे. असायला पाहिजे का नको? वाघ नको काय? आणि मशाल ही आपली कुठली मशाल आहे लक्षात घ्या. माझ्याही मतदारसंघामध्ये काही लोकांनी चुकीच्या मशाली टाकलेल्या आहेत. मशाल जी आता मिळालेली आहे पक्षाची ती मशाल ही असली पाहिजे. आणि मग खाली तुम्हाला कोणाचा फोटो टाकावासा वाटला तर टाका, त्याच्यामध्ये शाखा प्रमुखाचं नाव असलं पाहिजे, त्याचा फोन नंबर पण असला पाहिजे. शाखा प्रमुखाला आपला मोबाईल नंबर दिला पाहिजे आणि दर 4 महिन्यात मोबाईल बदलू नका. बरोबर आहे की नाही? दर 4 महिन्यात मोबाईल नंबर बदलू नका. जे आहेत ते मोबाईल ठेवा. अशा पद्धतीचं काम करा. उद्याच्या गणपतीला चाकरमानी यायला लागलेले आहेत, चाकरमानीला भेटा. पुन्हा एकदा पूर्वीची शिवसेना उभी करण्याकरता म्हणून मला वाटतं आजच्या बैठकीनंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोगी पडतील अशा प्रकारची अपेक्षा बाळगतो. खूप मोठ्या राजकारणाच्या वृत्तमाध्यमांवर या ठिकाणी बोलावं असं वाटत होतं, परंतु त्याच्यामध्ये काय मी फारसा वेळ घेत नाही. तुम्हाला पण गणपतीची सजावट करायची आहे का? दोन करायची का नाही? सजावट करायची ना? सगळं रेडीमेड मिळतं. काय करायचं आता तुम्ही कुठे काय केली बाकीला काय पहिल्यासारखं रात्रभर काय जागायचंय? काही करायचं नाही. आणि म्हणून राजाभाऊ लक्ष ठेवा. जाऊ द्या काय गेले ते जाऊ द्या, काळजी करायचं कारण नाही ना. अजित काय रे सुनील काय म्हणतोय? आणि म्हणून मग तुम्हाला एकदा पुन्हा एकदा रागवलं दुसरं माझा काय मनात कोणाबद्दलही काय आकर्ष नाही, चीज नाही, राग नाही, पण नुसतं आपलं इथं काय फक्त सांगायचं बाहेर गेलं तर कसला त्याला वेडा बनवला. कोण वेडा बनवत नाही, तुम्ही स्वतःला वेडा बनवताय, पक्षाचं नुकसान करताय. हे कोणी करू नका. अशा प्रकारची विनंती करून तालुका प्रमुख तुमचं मनापासून कौतुक करतो. चांगलं काम तुम्ही बरोबर करताय. आणखी आपल्याकडे भर द्या, शिस्त आणा. खरं तर तुम्हाला तालुका प्रमुख केल्याच्या बाहेर काय दत्ता कदमाला केलं मी पण म्हणत होतो, दत्ता कदम थकलेला माणूस आता कशाला पक्षाला त्रास देत आहे. पण बाळासाहेबांच्या विचाराने कसे परिपक्व आहेत ही दोन्ही माणसं त्या पद्धतीने आहेत. म्हणून त्यांचा अभिनंदन करावा. बाळासाहेब तुम्ही आता काय नवीन नवीन काय म्हणत जाऊ नका. शिवसेनेमध्ये काही भांडण नसते, नवा जुना वगैरे असं काय नाही. चालू घेऊनच बाहेर पडायचं. तोपर्यंत तुम्ही जास्त बोलून बोलायला लागेल तर तुमची टिंगल करतील, भाजपला जायला म्हणतील. लय भारी असतात आपली शिवसेने तुम्ही कमी होतो ना काय आता बरोबर आहे की नाही? आणि म्हणून काय विचार करू नका. तुम्ही तिकडे रत्नागिरी वगैरे तिकडे पण जरा लक्ष द्या. मी इकडे लक्ष देतोय. जिल्हा परिषद पंचायत समिती घेणं हे आता आपली प्राथमिकता आहे. नगरपालिका जिंकणं ही आपली आता प्राथमिकता आहे. आणि म्हणून ती जिंकण्याकरता म्हणून सर्वांनी सहकार्य करा. आपण ताबडतोब गणपतीमध्ये सुद्धा मिटिंग लावू. गणपती काय मला सांगत बसू नका. गणपतीमध्ये सुद्धा मिटिंग लावू. निवडणुका कधीही जाहीर होतील, कधीही जाहीर झाल्या तरी आपण सगळे तयार राहू. कारण आता नवीन वाटरचनेप्रमाणे नवीन रिझर्वेशन पडेल. जुनं रिझर्वेशन मला वाटत नाही राहणार, नवीन पडणार रिझर्वेशन. त्यामुळे काही लोकांना जुनेच काहीतरी डोक्यात घेऊन चालले आणि म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी नवीन रिझर्वेशन पडेल.
ज्या पद्धतीनं तात्काळ उमेदवार ठरवण्याचं काम हातामध्ये घेता येईल सर्व प्रकारची मदत करण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे आणि चिपळूण ते मंडणगड या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकवायचा